नमस्कार मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपलं जे काही पोर्टल आहे त्याचं तुम्हाला मी जे काही सर्व्हिस आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. प्रथम आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल, ज्यामध्ये आपल्याला लॉग इन कोडवरती जायचं आहे. इथे आपला मेल आय डी टाकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सेंड लॉग इन कोडवरती क्लिक करायचं आहे. आपला MPIN टाकून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर व्हेरीफाय MPIN ला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय MPIN ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसतं. ओके. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला जे आहे तर तुम्ही तुमचे लँग्वेज सिलेक्ट करू शकता. ओके. हे तुमचं डॅशबोर्ड आहे. इथे तुम्ही इंग्लिश, हिंदी, जी काही तुमची भाषा असेल ती तुम्ही भाषा निवडू शकता. मराठी, गुजराती वगैरे. ओके. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपलं डॅशबोर्ड दिसणार आहे. इथे तुमचं नाव दिसणार आहे. ओके. इथे तुमचा वॅलिड बॅलन्स दिसणार आहे. तुमचे टोटल कस्टमर किती आहे. ओके. आणि तुमचा हे जो प्लॅन आहे हे किती दिवसाचा आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे टॉप अप वॅलेट म्हणजे वॅलेटला बॅलन्स ऍड करू शकता. इथून तुम्ही सिबिल चेक करू शकता. ओके. इथे तुम्हाला फायनान्शियल प्रोडक्ट आहे. ओके. मी तुम्हाला एक एक करून दाखवणारच आहे. ते बिझनेस सर्व्हिसचे प्रोडक्ट आहे, जीएसटी काढणे वगैरे. त्याच्यानंतर लोन क्रेडिट प्रोडक्ट आहे, म्हणजे काही लोन वगैरे मारायचे असेल, क्रेडिट कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला इथून वापरता येणार आहे. त्याच्यानंतर अवेलेबल बॅलन्स आहे सध्या 0. टोटल कस्टमर एक आहे, ऍक्टिव्ह आहे एक कस्टमर. टोटल किती स्पेंड केले आतापर्यंत ते तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके. त्याच्यानंतर हा प्लॅन किती तारखेपर्यंत असणार आहे तुम्हाला इथे दिसणार आहे. इथे तुम्हाला नाव दाखवतं, तुमचं नाव वगैरे सगळं दाखवतं. ओके. इथे कस्टमरचं नेम दाखवतं. इथून तुम्ही तुमचा कस्टमर ऍड करू शकता. ओके. माय कस्टमर वरती जायचं आहे. इथे बेसिक माहिती भरायची आहे. ओके. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. प्रत्येक याच्यामध्ये आपलं फक्त आपण एक डेमो म्हणून दाखवतोय. इथे अशा प्रकारे तुम्ही कस्टमर ऍड करू शकता. इथे तुम्ही डॉक्युमेंट चेक करू शकता. जर तुम्ही कस्टमरचे डॉक्युमेंट कोणाचे चेक करायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे डॉक्युमेंट चेक करू शकता. इथे क्रेडिट ब्रू मध्ये आहे, हे तुम्ही इथून क्रेडिट कार्डचं सिबिल स्कोअर आहे तो चेक करू शकता किंवा त्याचे रिपोर्ट काढू शकता. ओके. इथे प्रत्येक वेगवेगळं आहे. इथे तुम्हाला जे तुम्हाला रिपोर्ट काढायचा, स्कोअर करायचा, कितीचा काय प्लॅन आहे तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तुमच्या मराठी जे काही तुमच्या भाषेमध्ये रिपोर्ट काढायचा आहे त्या भाषेमध्ये आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे. ओके. इथून तुम्ही डायरेक्टली ऍड मनी करू शकता. त्यानंतर व्हेरिफिकेशन. ओके. व्हेरिफिकेशन मध्ये येतं जसं की पॅन कार्ड आहे ते पॅन कार्डची डिटेल चेक करायची आहे किंवा बँकचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. बँक व्हेरिफिकेशन, जीएसटीचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर तुम्ही डायरेक्टली इथून व्हेरिफिकेशन करू शकता. पासपोर्ट व्हेरिफिकेशन, वोटर आयडी व्हेरिफिकेशन, आरची बुक व्हेरिफिकेशन, क्रेडिट कार्डचं बिल फेस करू शकता, पॅन व्हेरिफिकेशन करू शकता, UPIDचं व्हेरिफिकेशन करू शकता, डिजी लॉकर आधार, कंपनी CIN, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे चेक करू शकता. ओके. त्यानंतर इथे ओव्हरव्ह्यू आहे. ओव्हरव्ह्यू म्हणजे काय, इथे तुम्ही किती तुमच्या वॉलेटला बॅलन्स ऍड केले, किती डेबिट झाले, किती पेंडिंग आहे, करंट बॅलन्स किती आहे. इथून तुम्ही फंड ऍड करू शकता. इथून तुम्ही तुमच्या अकाउंटवरती विड्रॉल करू शकता. इथे तुम्ही ट्रान्झॅक्शन चेक करू शकता. इथे तुम्ही बँक अकाउंट ऍड करू शकता. ओके. बघा इथे तुमचं विड्रॉ करण्यासाठी बँक अकाउंट ऍड करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे हिस्ट्री चेक करू शकता. ओके. आता हे बघा इथे लायसन ऍक्टिव्हेशन फी, वॉलेट टॉपअप, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून चेक करता. इथून तुम्ही डायरेक्टली ऍड फंड करू शकता. ओके. इथे अमाऊंट टाकायचं आहे, QR कोड न करायचं, बँक युपीआय करायचं किंवा कॅश न करायचं, हे तुम्ही करू शकता. ओके. आता जसं की मी इथे अमाऊंट टाकली 500 रुपये. ते वॉलेटचं पण तुम्हाला प्रत्येक याच्यावरती व्हिडिओ दिला जाईल किंवा तुम्हाला एकदा सांगितलं जाईल. ओके. इथे तुम्ही ट्रान्झॅक्शन चेक करू शकता. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन चेक करता येतील. ओके. त्याच्यानंतर बघा इथे असोसिएट सर्व्हिसेस म्हणजे जे सीएचे कामं असतात. ओके. सीए जे जे कामं करतात ते आपण इथे बघूया. ओके. बघा 261 सर्व्हिसेस आहे असोसिएट मध्ये, सर्व्हिसेसमध्ये 261 सर्व्हिसेस आहे. आता मी इथे क्विक ऍक्सेस वरती जातोय. तर बघा तुम्ही जीएसटीचे म्हणजे जीएसटीचे प्रकार जे आहेत तीच तुम्ही जीएसटी काढणे, जीएसटी भरणे, जे काय आहे तर तुम्ही जीएसटी काढू शकता. बघा इथे आता मी जीएसटी वरती क्लिक केलंय. हे बघा ई वे बिल व्हेरिफिकेशन. ओके. 133 रुपये चार्ज आहे. तुम्ही इथून डायरेक्टली तुम्हाला किती रुपये लागतात हे तुम्हाला इथे समजणार आहे. तुम्ही कस्टमरकडून किती चार्जेस घेऊ शकता. हे जो चार्जेस आहे तो तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला कस्टमरकडनं किती घ्यायचे ते तुम्ही बघू शकता. ओके. इथे बघा TDS आहे, PF करू शकता, ISO सर्टिफिकेट काढू शकता, फुल लायसन्सची कॅटेगरी आहे, ट्रेडमार्क करू शकता, लायसन काढू शकता, MSME काढू शकता. ओके. MSME डिजिटल काढू शकता, प्रोजेक्ट तयार करू शकता, पॅन कार्ड काढू शकता. स्टार्टअप मधले जे काय आहे जसं की DPIIT. ओके. त्याच्यानंतर येतं परत रजिस्ट्रेशन. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट काढता येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या सर्व्हिस असे एकूण आपल्याला 200 200च्या वर सर्व्हिस याच्यामध्ये दिलेल्या आहे. ओके. इथं अदरमध्ये येतं
तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला डायरेक्ट प्लेस ऑर्डर करताय, तुम्हाला चार्ज किती लागणार हे तुम्हाला क्लिअरली इथे सांगणार आहे. ओके, इथे तुम्हाला प्लेस ऑर्डर करायचं, इथे तुम्हाला ऑर्डर करायचे आहे. ओके, इथे तुम्हाला ब्रँड व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओ वगैरे देण्यासाठी आपण इथे चालू करतोय. म्हणजे जे काही तुमची ब्रँडची मार्केटिंग करायची आहे त्यासाठी आपण देतोय. इथे जर तुमचं काही प्रोडक्ट असेल तर तुम्ही स्वतः ऍड करू शकता. ओके, इथे तुम्ही स्वतः ऍड करू शकता. इथे तुम्ही न्यू ऍप्लिकेशनवरती जाऊन रिक्वेस्ट टाकू शकता. त्याच्यानंतर जर तुमचे 5 लाखाच्या वरती लोन करायचं असेल लोकांचं, तर तुम्ही इथे क्रेडिट कार्ड सर्व्हिसमध्ये जायचं आहे. ऑल प्रोडक्टमध्ये जायचं आहे. इथे आपल्या कस्टमरचे नेम चेक करायचं आहे. कंटिन्यू टू, हे बघा इथे सगळ्या प्रकारची लोन होतात बघा. अशा बऱ्याच सर्व्हिसेस आहे. बिझनेस लोन आहे, हे बघा, हे पर्सनल लोन आहे, हे कार लोन आहे, हे अदर लोन आहे, हे बिझनेस लोन आहे, हे होम लोन करू शकता इथून, एज्युकेशन लोन करू शकता, टू व्हीलरचं लोन करू शकता आणि ट्रॅक्टर लोन करू शकता. ओके, अशा प्रकारे सगळ्या प्रकारची तुम्हाला इथे लोन करता येणार आहे. मायक्रो मायक्रो लोन सर्व्हिस म्हणजे काय? जर 5 लाखाच्या खाली तुम्हाला लोन करायचं असेल कोणाला, तर मायक्रो लोन मध्ये येतं. ओके, मायक्रो लोन मध्ये गेलात, ब्राउज प्रोडक्टला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट दिसणार आहे. हे 5 लाखाच्या आतमध्ये जर कोणाचं लोन करायचं असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली अप्लाय नावरती क्लिक केलं की तुम्हाला इथून डायरेक्ट अप्लाय करणार. इथे बघा कस्टमरचे नेम भरायचं, पहिले कस्टमर ऍड करून घ्यायचा आहे, सगळी बेसिक माहिती भरायची, त्याच्यानंतर सबमिट करायचं, त्याची केवायसी वगैरे होईल. ते सगळ्या गोष्टी आम्ही रिलेशन मॅनेजर करतील, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दिलेला आहे. ओके, तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे भेटणार आहे. ओके, 5 लाखाचे भरपूर बँक आहे, भरपूर बँक सोबत टाईप केलेलं आहे आपण. ओके, त्याच्यानंतर बघा इथे क्रेडिट कार्ड सुद्धा का, एक मिनिट, बघा इथे क्रेडिट कार्ड काढता येणार आहे. हे क्रेडिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड सुद्धा काढू शकता. बऱ्याच फ्युचर आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही सगळ्या प्रकारचे क्रेडिट कार्ड काढू शकता. ओके, तुम्हाला लोन, सॉरी, कमिशन किती मिळतं तुम्हाला, कमिशन कॅटलॉग टाकलं जाईल, तुम्ही कमिशन कॅटलॉग चेक करू शकता. ओके, त्याच्यानंतर येतं मित्रांनो बघा एमएसएमई डिजिटल. म्हणजे एमएसएमई डिजिटल मध्ये काय येतं बघा, एमएसएमई डिजिटल मध्ये येतं बघा, एक मिनिट, मी इथे माझा आयडी टाकून घेतोय. ओके, म्हणजे मुद्रा लोन, जे काही तुम्हाला लोन करायचे असते ते तुम्ही इथे लोन करू शकता. ओके, चॅप्टर मध्ये जायचं आहे. ओके, त्याच्यानंतर एमएसएमई डिजिटल मध्ये जायचं आहे. एमएसएमई डिजिटल मध्ये सुद्धा खूप प्रोडक्ट येतात मित्रांनो. ओके, बघा इथून तुम्ही बिझनेस लोन काढू शकता. बिझनेस लोनचे काही स्कीम आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, ते तुम्ही इथून बिझनेस लोन करू शकता, सबसिडी काढू शकता. क्रेडिट गॅरंटी, रजिस्ट्रेशन, स्किल ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी अपग्रेड, वुमनसाठी काही सुविधा असतील, योजना असतील, स्टेट योजना. आता जसं की मी फाइंड वरती जातोय. ओके, फाइंड वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता मला काय करायचं, महाराष्ट्रासाठी चेक करायचंय. ओके, मला सर्व्हिस द्यायचं, सर्व्हिसचा बिझनेस सर्व्हिस जस्ट आयडिया म्हणजे मला स्टार्ट करायचंय. माझे मेल आहे, कास्ट निवडतोय, माझं वय 24 ते 35 आहे. ओके, फंडिंग अप टू 50,000 पर्यंत आहे. ओके, नो रेव्हेन्यू म्हणजे मी काही करत नाही, माझ्याकडे उद्यम आधार नाहीये सध्या, जीएसटी पण नाहीये. ओके, आता मला काय करायचं, सबसिडीचं पाहिजे. ओके, सबसिडीसाठी पाहिजे. माझं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे, मी तर फाईन स्कीम करतोय. ओके, त्याच्यानंतर तुमच्या समोर इथे स्कीम येऊन जातात. ओके, जेव्हा तुम्ही कस्टमरची माहिती भरताय तर त्याला कोणते कोणते लोनचे स्कीम आहेत तुम्ही मला इथे बघा, इथे पीएमईजीपी, उद्यम, ईएसडीपी. ओके, मुद्रा, 50,000 पर्यंत मुद्रा लोन करणे. ओके, ईडीपी, पीएमईजीपी, यूपी, एमवायएसवाय, मुद्रा क्षोर, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून करता येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. ओके, इथे प्रोफाईल आहे तुमचा, इथे सर्टिफिकेट अपलोड करू शकता तुम्ही, इथे प्रोफाईल चेक करू शकता तुमचा, इथे तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता डायरेक्टली. ओके, सर्टिफिकेट सुद्धा इथून तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करता येणार, किती वेळा तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड केलं, तुमचा सर्टिफिकेट नंबर काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, तर आजचं सेशन कसं वाटलं हे नक्की सांगायचं आहे. ओके, जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमच्या सेल्स मॅनेजरशी तुम्हाला बोलून घ्यायचं आहे. सेल्स मॅनेजर तुमची पुढची प्रोसेस करतील. ओके, थँक्यू.